तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। हे बघा, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि 7-8 तासासाठी आपण हे भिजत टाकायचं आहे तांदूळ आणि डाळ। तर हे बघा, छान 7-8 तास झाले आहे, छान तांदूळ आणि डाळ छान भिजलेला आहे। आता परत आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ आणि डाळ आणि पूर्ण पाणी निथरून घेऊया आपण आता। आणि तांदूळ आणि डाळ आपण मस्त मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे बारीक, थोडंसं पाणी टाकून। इडलीच्या पीठप्रमाणे आपण हे पातळ ठेवायचं आहे आणि आपलं पीठ दळून झालेलं आहे सगळं। आपण चांगलं एकजीव करून घेऊया आणि 7-8 तासासाठी आपण झाकून ठेवूया। हे बघा, 7-8 तास झालेले आहे, पीठ छान फुगलेलं आहे। आता आपण पिठाला फोडणी देऊन घेऊया। त्याच्यासाठी आपण मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि ते मिरच्या चांगल्या आपण बारीक करून घ्यायच्या आहे, मिक्सरमधून वाटून घ्यायच्या आहेत। आणि तडका पॅन आपण गॅसवर ठेवायचा आहे, त्यात तेल टाकायचं आहे, मोहरी टाकायची, जिरं टाकायचं आणि कढीपत्ता टाकून गॅस बंद करून द्यायचा। आणि हे सगळं मिश्रण आपण पिठात ओतून घ्यायचं आहे। यात हळद टाकायची आहे, ते आपण जे कुटलेली मिरची होती ती टाकायची आहे, कोथिंबीर टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे आणि थोडासा सोडा टाकायचा आहे। चांगलं एकजीव थोडंसं आपण ताक किंवा दही टाकायचं आहे आणि एकजीव चांगलं हलवून घ्यायचं आहे एकदम छान। जितकं आपण व्यवस्थित हलवू तितकं छान फुगतात ढोकळे आपले। आपण प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यात बॅटर ओतून घेतलेलं आहे। आता आपण स्टीम घेणार आहोत ढोकळ्याला। आपण इडलीच्या भांड्यात स्टीम करायला ठेवून दिलं आणि 15 मिनिटांसाठी स्टीम घेऊया आपण ढोकळ्याला। हे बघा, ढोकळा किती छान फुगला आहे। आपण त्यात चमचा किंवा आपण सुरी टाकून बघायचं आहे, चिटकलं नाही तर समजायचं की आपला ढोकळा शिजलेला आहे। हे बघा, छान असा कापून घ्यायचा आहे ढोकळा, वड्या पाडून घ्यायच्या आहे ढोकळ्याच्या। आणि आपण आता ढोकळ्याला फोडणी देऊन घेऊया परत। आपण कढईत तेल टाकलेलं आहे आणि तेल थोडं जास्तच वापरायचं आहे। त्यात मोहरी टाकायची आहे, जिरं टाकायचं आहे आणि मिरच्या टाकायच्या आहेत। मिरच्या छान परतवून घ्यायच्या आहेत, कढीपत्ता टाकायचा आहे आणि ढोकळे चांगले परतवून घ्यायचे आहे। त्यात चांगलं मस्त परतवून घ्यायचं आहे। तर हे बघा, किती सुंदर दिसत आहे ढोकळे। तर आपले ढोकळे रेडी आहेत, तर नक्की ट्राय करा माझ्या ह्या पद्धतीने ढोकळ्याची रेसिपी। माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा,